आजोबांनी नातवाला बागेत पळवायचं असतं, येथे मात्र नातूच आजोबांना पळवतो, त्यामुळे मला पवारांची कीव येते, अशी खरमरीत टीका गिरीश बापट यांनी बारामतीत शरद पवार यांच्यावर केली आहे. पाहुयात याविषयीचं सविस्तर वृत्त. आता शरदजी, तुमचं नाव शरद असल्यामुळे तुमच्या भविष्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे ते आपण देवेंद्रजी आणि उद्धव साहेबांवर सोडूया. या निवडणुकीला उभे होत्या त्यावेळेला एक घोषणा झाली होती की दिल्लीवाली बाई गल्ली में आणि पाणीवाली बाई दिल्ली में. म्हणजे मृणालताई पाण्यासाठी भांडण करायच्या. तर शिवतरेंनी जे काही भाषण केलं त्याच्यामधून जी काही माझी ज्ञानप्राप्ती झाली आहे त्याच्यामध्ये कांचनताई दिल्ली में और सेल्फीवाली बाई गल्ली में. आणि त्यांचं मी नक्कीच त्यांनी नाव लिहिलं नाही आहे, पण त्यांनी एक इथे म्हटलेलं आहे ते योग्य आहे असं मला वाटतं. त्यांनी म्हटलं की रंजनाताई कुल यांनी पहिल्यांदा भाषण आमदार झाल्यावर केलं आणि कांचनताई कुल यांनी पहिल्यांदा भाषण न चुकता स्पष्टपणाने केलं. मात्र चिरंजीव पार्थ अजित पवार यांना लिहून दिलेले भाषण सुद्धा वाचून दाखवता आले नाही. निरीक्षण शक्ती योग्य आहे बारामतीकरांची. आणि बाकी मला काळ्यांनी बाकी बऱ्याचशा कथा सांगितल्या, व्यक्तिगत बोलायचं नाही आहे, पण कोणी कोणी माणसं रागवली की शिव्या देतात, कोणी रागवली की अजून काहीतरी बोलतात. पण एक व्यक्ती अशी मला कळली बरं का बापट साहेब, की ती रागवली की स्वतःच्या घरातला टीव्ही फोडून टाकते. त्यामुळे तुम्हाला कळलेलं आहे काय जे ते काळ्याने मला सिक्रेट काय सांगितलं ते. आणि त्यामुळे असे टीव्ही वगैरे स्वतःचे तुम्हाला. तिच्या 2 लेकींची फाईट आहे. आता एका लेकीला 12 वर्ष आम्ही संधी देऊन पाहिलंय, सेल्फी काढण्याशिवाय पलीकडे त्यांना काय जमत नाही. हे चित्र आहे. कुठेही जा सेल्फी. काम आमचं सुरू होत आहे 150 कोटीचं, त्याच्या अगोदर 4 दिवस सेल्फी. हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे 12 तारखेला, 10 तारखेला घंटानादाने सेल्फी. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी प्रत्येक तालुक्यात विचारलं पाहिजे. इंदापूरला खासदार म्हणून तुम्ही 12 वर्षात काय केलं? मी बोलतो 5 वर्षात सोडा. अकाउंटेबिलिटी 5 वर्षाची असते, जबाबदारी 5 वर्षाची. पण तुम्हाला 12 वर्ष आम्ही साथ दिली. 2 वर्ष राज्यसभा आणि 10 वर्ष लोकसभा दिलेली आहे. इंदापूरमध्ये तुम्ही काय केलं? काम दाखवा. पुरंदरमध्ये काय केलं? काम दाखवा. भोरमध्ये काय केलं? काम दाखवा. हवेलीमध्ये काय केलं? काम दाखवा. मुळशीमध्ये काय केलं? काम दाखवा. वेल्ह्यामध्ये काय काम केलं? दाखवा काम. आणि म्हणून जाहीर आव्हान, मला आठवतंय माझं एक ओपन पत्र मी केलं होतं आणि त्या सोशल मीडियामधून गेलो होतो. ताई, आतापर्यंत तुम्ही ज्या सेल्फी काढतात त्याच्याऐवजी तुम्ही केलेल्या कामांच्या सेल्फीची मी वाट पाहतोय. एकही सेल्फी मला आली नाही. निवड टीका करायची म्हणून टीकाच्या दरम्यान येणाऱ्याने आमच्या कांचनताई कुल मगाशी त्या बोलता बोलता म्हणाल्या की मला निवडणूक लढण्याची संधी दिली. कांचनताई, तुम्हाला निवडणूक लढण्याची संधी भाजपने दिलेली नसून देशात एक नवीन इतिहास रचण्याची संधी आपल्याला दिली. सर्वसामान्य संधी नाही, ज्या संधीची मी 2014ला वाट पाहत होतो, ज्या संधीची मी देखील वाट पाहत होतो, ती संधी तुम्हाला मिळाली. आणि म्हणून आता काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. मला खात्री आहे की हा इतिहास घडणार म्हणजे घडणार. पुण्याची लोकसभा मी पण लढवतोय. मला असं वाटलं की आपली लोकसभा म्हणजे आता फार मोठी कुस्ती होणार, पण आता जिल्ह्यातच अशी कुस्ती लागली कांचनताई की तुमच्या कुस्तीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आणि आमची कुस्ती रेवड्याची होणार आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो, बाय दिला का बाय दिला काय ते बघू. पुण्यात अजून काँग्रेसला उमेदवार मिळत नाही.